मित्रांनो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही सगळे? तर मित्रांनो, आशा करतो की तुम्ही पण ठीक असाल. तर आज आपण जाणार आहेत मुंबईला. मुंबईमध्ये आझाद मैदानासाठी, कारण की काही काम असल्यामुळे आपल्याला जायचं आहे. सर्वात आधी आपली कटिंग भाई एकदम डॅशिंग वाटत आहे, तरी पण आपल्याला कट करावं लागेल. ती प्रक्रियेसाठी आपलं काम आहे 15 तारखेला सकाळी 9 वाजताची वेळ आहे. त्यासाठी आपल्याला तयारी आतापासून करावं लागेल. चला तर मी निघतोय भाई पॉलिटेक्निकल गेटमधून. त्या तर कॉलेजमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत, तर सगळ्या सुट्ट्या एन्जॉय करतात. परंतु मी नुसतं इकडे तिकडे फिरण्यातच आहे भाई. स्टेबल कुठंतरी झालं म्हणजे बस. त्याच्यासाठी थोडी झळ लागली तर अडचण नाही, पण कुठंतरी सेटल होणं काळाची गरज आहे भाई. 7:30 वाजून गेलेले भाई. मुंबई पुण्यावरून निघणाऱ्या ट्रॅव्हल्स आता इथं पोहोचत आहेत. कमीत कमी 8 वाजेपर्यंत आपण त्याची वाट बघू. तोपर्यंत अर्धा घंटा आपण वर्कआउट आपलं करून घेऊया. तर मी जातोय भाई सैनिक स्कूलमध्ये. इथं जिम शाळा आहे एकदम मस्तपैकी खुल्या वातावरणामध्ये. आणि एक पेड शहीदों के नाम आहे भाई सैनिक स्कूलवाल्यांचं. हे मोठा कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट आहे ना. हा केवढा मोठा बी आहे, पेश केवढा मोठा आहे. 1 2 3 एकाच वेळी. फायनली मी आलो दुकानात, कारण की ते म्हणले होते मी घरून निघतोय, त्याच्यामुळं मी आलो इथं. तर कटिंग भारी वाटते, ते म्हणजे हे 2 नंबरचे. कटिंग ठीक होती, परंतु वरचे केस खूप ठेवले त्याने. जे होतं हे पण नंबर 1 होतं. हे जे दिसतंय ना, हे लुक जे दिसतंय ना भाई, आपल्याला मॅच होईल का भाई? कारण की इथून ह्या दोन्ही साईडला 0 मारले, ते दाढी बी आहे आपल्याला, आणि वरी केस मोठे जर ठेवले तर नंबर 1 भाई मॅच होईल ना. देवा तुम्ही काय कालपासून फोन लावायला तुम्हाला. तर कटिंग वगैरे मस्तपैकी झालेली आहे, कारण की सोल्जर कट मारून झालेलं आहे भाई. मला वाटत नव्हतं मी सोल्जर कट मारेल, परंतु हे कटिंग बऱ्यापैकी मॅच होती, सूट होते. फक्त कानं थोडं बाहेर आहेत, बाकी सगळं ओके. नाव आज बरं काय ते पॉलिटेक्निक किती हां नाईटला रेल्वे आहे, तर थोडा आराम करून घेऊया भाई. काय माहिती ट्रेनमध्ये झोप होते का नाही जनरल डब्यामध्ये. चला तर मग पटापट उरकूया, मस्तपैकी निघूयात आता. आशीर्वाद वगैरे घेतो नानीची, आईची आणि पप्पाची. मस्त कारण की नंतर मी ट्रेन करायचे ड्रॉप करण्यासाठी पप्पा येतोय. सगळ्यांना बाय करून मी निघतोय आता, कारण की ऑलरेडी उशीर झालेले आहे. बसमध्ये कसं तरी जागा धरलेली होती पप्पानी, तर मस्तपैकी सीटवर बसलो आणि निघालो मस्तपैकी रेल्वे स्टेशनसाठी लातूरला. जेव्हा सगळी माणसं मस्तपैकी आराम करीत होती, तेव्हा आम्ही ट्रॅव्हलमध्ये बिझी होता. रेल्वे स्टेशनच्या पॉटला उतरला होता, कारण की तेथून ॲटो धरायचा होता आणि जायचं होतं रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनला पोहोचलो होतो आणि मला हा रेल्वे स्टेशन अतिशय स्वच्छ आणि सुंदर वाटला. वेळ होती तिकीट काढायची. तिकीट मी काढलं होतं, तर त्याच्यावर टाईम होता 10:30चा, तर वाजले होते 9:15. तर मी म्हणलं चला आता रेल्वे स्टेशन थोडं फिरून घेऊया. तर बघितलं की आमच्या आधी ट्रेन लागलेली होती, पण ते ऑलरेडी ट्रेन फुल झाली होती. आम्हाला बसण्यात खूपच अडथळा होत होती. कसं तरी जागा भेटली, ते म्हणजे वरी. ते म्हणजे बसण्यासारखी पण नव्हती आणि झोपण्यासारखी बी नव्हती. त्यामुळे ॲडजस्टमेंट करणं खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे ॲडजस्ट आम्ही दोघंजण केलो आणि असंच बसून निघालो. जनरल वॉर्डमध्ये बसून जाणं किती अवघड असतं तुम्हीच बघा. काय म्हणता तुम्ही? पायी गेलेलं परवडते, पण जनरल डब्यामध्ये बसून जाणं बिलकुल परवडत नाही भाई. काय नाही, माझी हाईट ऑलरेडी मोठी आहे आणि छोटे त्याच्यामुळे काय मुंडी वाकून बसावं लागेल, नाहीतर झोपावं लागेल. पाय तर अशी लांबलेत ना, असं सारून बसावं लागेल.
प्रत्येक छतावर 2-2 येतात. प्रत्येक छतावर 2-2. ताऊ सारखी होऊन जाते. ताऊ सर 10:30चा टायमिंग होता. 10:38ला ट्रेन निघाली बाई. आणि इथं ना बाई पाय ठेवायला जागा नाही. आता एवढी बसली ती बसू दे ना गेलते म्हणजे काय हे काय बुकिंग सीट आहे का तुम्ही सांगा मला की स्लीपर बुकिंग केलेली आहे का लोकल डब्बा आहे बसू दे ना चालते बसू दे ना चालते बस आता तुम्ही दाखवा बरं तुमच्या सगळ्यांजवळ तिकीट आहे का तिकीट काढलेच का तुम्हाला सांगा लोकलचे तिकीट बघायचं बघू तुझं तिकीट मी तशी चाळे होते मग का बोलायलीच परत तिकीट मला सांगितलं का लोकलचं तिकीट वेगळं असतं आणि इतकं वेगळं असतं हे सांगते मी जास्त बोलू नका वय झाले म्हणून ऐकून घेते कळलं का वय झाले म्हणून बोलून घेते तू बोलून घेत नाही मी पण साहेब आलाच का दाखवा केरो कार्ड जिओ रो ले लो पर्यंत ट्रेन आली भाई एकदम भाई झोपायला नाही एवढं कम्फर्ट नाही आहे कारण की एवढंसं अंतर असते आणि त्याच्यामध्ये दोघं जण झोपायला म्हणजे जॉब नाही आहे खूपच हार्ड आहे आणि एकाच पोझिशनमध्ये झोपलं तर त्याच पोझिशनमध्ये झोपावं लागतं कारण की हालचाल पण करता येत नाही असं वाटलं होतं इथं झोपल्यावर असं वाटतं जणू की आपण कोणत्या तरी अडचणीमध्ये फसला अशी काही सिच्युएशन वगैरे आहे आणि एकाच पोझिशनमध्ये झोपायला थोडं हार्ड जातं एवढं कम्फर्ट जात नाही कारण की आपल्याला सवय असलेली 5-5 मिनिटामध्ये आपण पोझिशन बदलतात पण इथं ना एकाच पोझिशनमध्ये बसावं लागतं झोपावं लागतं तर पुण्यापर्यंत आलेलो आहे पुण्यापर्यंत सफर हा असाच होता एकदम मस्त राहिला आणि मध्ये पण पाऊस येत होता त्यामुळे दरवाजा ओपन असल्यामुळे ना थोडं अडचण झाली थोडं पाणी वगैरे अंगावर येत होतं भिजलो होतो ह्या बाजूला सगळं भिजलो होतो सकाळचे 4:30 वाजता सकाळचे जेव्हा 5:45 वाजले हे मला कळालं तर मी उठलो वॉशरूमला जाण्यासाठी तर तेव्हा मी बघता कंपार्टमेंट असला डम एकदम फुल असला गर्दीवानी जत्रा भरले होते पाय पण ठेवायला जागा नाही जिथं तिथं जेव्हा मी मंकी हिल्स ओलांडलो तेव्हा मला नजारा खूपच भयानक वाटला आणि मी नजाऱ्याचा मजा घेत राहिलो
warning. Local is arriving shortly on fast local for सकाळचे 6:45 वाजलेले आहेत, तरी पण मी कर्जत या स्टेशनवर आलेलो आहे. आता इथून पुढं पनवेलची ट्रेन बघायची आहे. पनवेल ट्रेन लागोपाठच असेल, काही वेळातच इथं पोहोचेल. तर त्या ट्रेन 42 मिनिटांची. आणखी तर मी मुंबईमध्ये पोहोचलोच नव्हतो, परंतु एवढी उष्णता आणि एवढी गर्मीनं आग लागल्यासारखी वाटत होती. कर्जतवरून बसलेले आता डायरेक्ट पनवेल जाईल. तिथून पनवेल 30 किलोमीटर आहे. सरासरी सगळी खाली. ये पूरा पनवेल का एरिया है. ये देखो भाई, ये जितनी भी जुनी पुरानी बिल्डिंग दिख रही है ना, ये पूरी पनवेल का एरिया. ये देखो भाई, काही वेळातच पनवेल स्टेशनवर आपण असणार आहे आणि तिथून आपण जाऊया भावाच्या रूमवर. भाऊ तर निघाला आहे ना कोर्टसाठी जॉब. पनवेल स्टेशनवर आल्याच्या नंतर काही अंतरावरच आपल्या भावाचं रूम आहे. तर त्या रूमवर जाण्यासाठी मी पायी जात आहे. ते पण मॅपवर. भाई मला इथलं काहीच माहीत नाही. असं वाटायला जणू काही मी या शहरामध्ये पहिल्यांदा आलो. म्हणजे आलो याच्या आधी बरेचदा, परंतु खूप आधी आलो होतो भरतीसाठी. भरती टू फॉर्म असं फक्त, बाकी काय नाही. इकडलं तरी इथं लेफ्ट साईडला माझ्या कसलं भारी गार्डन आहे इथं. ते रूमच्या जवळपासच आहे भाई. इथून रूम 500 मीटरवर आहे. वर्कआउटचे साहित्य पण आहे तिथं, इक्विपमेंट बरेच आहेत. इथं सायकलिंग आहे. भाई मुंबईमध्ये पाय ठेवण्याच्या आधी एवढी गरमी. मॅपवर दाखवतोय इथून लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला. मध्ये हे दाखवते ना, शायद हेच असेल. तर हे गरम तर मग कशा आहात तुम्ही सगळे. तर मी आलो आहे भावाच्या रूमवर, जे की मला येऊन इथं 2 घंटे झालेले आहेत. अंग वगैरे करून मस्तपैकी फ्रेश झालेलं आहे. तरी पण इथं माझ्यासमोर मस्तपैकी सोफ्यावर बसून आपल्याला TV पाहता येतो. पंखा आहे, मस्तपैकी POP असा केलेला आहे. लाईटिंग आहे, कूलर आहे, पंखा पण आहे. वातावरण तर असला भारी आहे भाई. हा एक खिडकी आहे. पायरीनं वर येतात जेव्हा ही रूम दिसेल आपल्याला. मस्तपैकी असं वातावरण आहे चारीकडे, एकदम शांतपैकी. असा इथं छोटासा बेड आहे, सोफा आहे, 2 छोटे आहेत, टेबल आहे. इथं बसून आपण मस्तपैकी TV बघू शकतो, जेवण बी करू शकतो. जे की मी आणलेलं घरून डब्बा आहे, कारण की मला माहिती आहे 1K आहे. एक किचन आहे, किचन प्लस बेडरूम. इथे किचन वगैरे आहे, इकडं फ्रीजर आहे आणि इकडे आपल्याला दिसेल की इकडं आपल्याला बाथरूम वगैरे आहे. तर मस्तपैकी असा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला माहिती आहे इथं शहरामध्ये गेल्यावर जवळपास कुठं हॉटेल वगैरे नसणार किंवा मेस वगैरे नसणार आहे. मी तर बाहेरचं वगैरे खात नाही, त्यामुळे मी डबा आणलेला होता. काल रात्री बनवेल तर आज 10-11 वाजते. तर मी चिवडा आणला आहे, बुंदीचे लाडू आणले. मी नाही गोड खात, तर भावासाठी आणले. शेंगदाण्याची चटणी आहे आणि इथं कांद्याची चटणी आहे प्लस बाजरीची भाकरी. मस्तपैकी मी हे खाऊ शकतो. चिवड्यापैकी आता जेवण वगैरे करूया फर्स्ट क्लासपैकी.
रातचे 7:45 वाजत आलेले. माझ्यासमोर टी व्ही आहे भाई, मी टी व्ही बघत आहे मस्तपैकी. द सूर्या सोल्जर मूवी चालू आहे मस्तपैकी. सकाळी गेले होते ते आतापर्यंत आले नाही. मस्तपैकी शेविंग वगैरे केली भाई, उद्या जायचं आहे ना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी. त्यासाठी थोडं वेगळं वाटतंय कारण की सोल्जर कट मी कधी मारली नाही, त्यावर सेविंग नाही केली, त्यामुळे एकदम वेगळं वाटत असतं. अल्लू अर्जुन भाई मूवी माझी फेवरेट. माझा फेवरेट ॲक्टर आहे अल्लू अर्जुन. एकदम ॲक्शन हिरो आहे. चॅलेंजर नाही भाई, फायटिंग, ऑनली फायटिंग. बघा ना, एका ठिकाणी बसून 5 मिनिट झाले नाही. असं वाटायला इथून काय वाजत आहे 9:30. तर मस्तपैकी पार्सल वगैरे आलेलं आहे बाहेरून. असं तर मेसवरच आहे. मुंबईच्या चपात्या कशा असतात आपण बघूनच घेऊया. असं मुंबईच्या चपात्या भाई, किंमत माहिती आहे काय? 10 रुपयाला एक चपाती. 10 रुपयाची चपाती आहे. 1 2 3. ए भाई काय भाजी? मुंगाची भाजी आहे. ऐका ना बरं. तर मस्तपैकी ही आहे मुंगाची भाजी, ही आहे चपाती, ही आहे बाजरीची भाकरी. जेवण करूयात. विजय माले तर नाही जेवण करताय मस्तपैकी. तारक मेहताचा शो बघत भाई जेवण करूया बीजबरोबर माझ्यासोबत. मी मुंबईचा जेवण करतोय फर्स्ट टाइम, तर बघूया भाई चौकशी. तिखट तिखट भाजी तर असली तिखट आहे ना. अरक तर मस्तपैकी जेवण वगैरे झालेले. चला तर तू मेरे को तोता कहाँ दिया? अरे मैंने तुमको गिफ्ट दिया था ना, वो सड़ा गाना साफ उसके अंदर तोता, उसी के लिए रोता है.